या स्वबळावरती लढवत आहेत। विशेष म्हणजे या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्यांनी 2 ज्या सभा आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये घ्यायचे ठरवलेले। नेमकं हे कशा पद्धतीने असणार आहे आणि मनसे कशी कामाला लागली आपण विचारणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने इथं राजसाहेबांनी ताकद लावलेली आहे आणि सभा कशा होणार आहेत, उमेदवार किती? बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वबळावरती 5 उमेदवार आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये 18 आहेत। त्याच्यातले 5 उमेदवार बीड जिल्ह्यातील आहेत आणि ह्या पूर्ण उमेदवारांचं ताकद वाढवण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यासाठी राजसाहेब 14 नोव्हेंबरला बीड जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत आणि 2 जिल्ह्याला सभा दिलेल्या आहेत। एक गेवराईमध्ये आहे आणि दुसरी केजमध्ये आहे। एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर हे सगळेच पक्ष आपापल्या मैत्रीपूर्ण लढती लढत आहेत। कुठं त्यांचे जागा वाटपाचे वाद होते, परंतु आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून स्वबळावरती आम्ही या ठिकाणी लढतोय। आणि तुम्हाला एक खात्रीशीर गोष्ट सांगतो की प्रचंड प्रतिसाद लोकांचा देखील आम्हाला मिळतोय। आता हा जिल्हा बालेकिल्ला कुणाचा काय, आता ह्या प्रश्न वेगळे, परंतु आम्ही निश्चितपणानं विकासाचा बालेकिल्ला करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू। कोण म्हणतात की हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, बजरंग बाप्पांचा बालेकिल्ला आहे, कोण म्हणते मुंडेंचा, कोण अजून नवीन काय नेतृत्व उदयाला येतं त्यांचा, परंतु आम्हाला हा बालेकिल्ला विकासाचा बालेकिल्ला करायचा असल्यामुळं आम्ही या ठिकाणी ताकदीनं निवडणूक लढवत आहोत। आणि आम्हाला सगळ्यांना पाठबळ देण्यासाठी राजसाहेब देखील बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत। पहिलीच सभा, याच्या अगोदर राजसाहेबांचे दौरे झाले, परंतु निवडणुकीसाठी म्हणून पहिलीच सभा बीड जिल्ह्यामध्ये आता होते। मराठवाड्यामध्ये अगोदर लातूरला सभा झाली, रेणापूरला, परंतु आजपर्यंतच्या बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये निवडणुकीमध्ये राजसाहेबांची ही पहिली सभा आहे मागच्या 18 वर्षाच्या काळामध्ये। त्याच्यामुळे आम्हाला देखील त्या गोष्टीचा आनंद आहे आणि आम्हाला या गोष्टीचं समाधान देखील आहे की जे लोक म्हणत होते ग्रामीण भागामध्ये लक्ष नाही, ग्रामीण भागातला पक्ष नाही, त्यांना एक गोष्ट मला सांगायची आहे की आम्ही लढतोय पण, आणि आम्ही विश्वासानं आणि जनतेला एक विनंती करून सांगतो की तुमच्या आशीर्वादानं आम्ही जिंकणार पण आहे। म्हणजे अनेक प्रकारे जर तुम्ही पाहिलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इकडे कार्य नाही, परंतु आज जर जनतेचा प्रतिसाद तुम्ही पाहिला तर प्रचंड प्रमाणामध्ये लोक आमच्या सोबत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये लढाई कोणासोबत आहे आणि कशा पद्धतीने आहे? त्या स्थानिक लेवलवरती लढाई आहे। प्रत्येक ठिकाणी आमदार, जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याच विरोधात तर आमची लढाई आहे ना। केजमध्ये मुंदडा परिवार आहे, मागच्या 36 वर्षापासून ते या ठिकाणचे राज्य करत आहेत। 2-2.5 वर्ष जर पृथ्वीराज साठेंचे सोडले तर बाकी 36 वर्ष ते या मतदारसंघावरती राज्य करतात। आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे। प्रस्थापितांच्या विरोधात आज आमचे रमेश तात्यासारखे एक खंबीर नेता, एक नेतृत्व, ज्यांचं 15 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव या भागामध्ये, कोविड काळामध्ये त्यांचं काम झालेलं आहे। बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही ही सगळी गोष्ट करताय। काय सांगाल, नेमकं तुम्ही अनेक ठिकाणी प्रचाराच्या अनुषंगाने देखील गेलेला होता, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, लोक काय सांगतात, नेमकं लोकांच्या जनभावना काय? यापूर्वी हा बालेकिल्ला कुणाचा होता याच्यापेक्षा मी आपल्याला ठणकावून सांगू शकतो, या अगोदरचे बालेकिल्ले सगळे कोसळून यानंतर फक्त आणि फक्त मनसेचाच बालेकिल्ला या ठिकाणी निर्माण होणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन देतो। मतदारसंघामध्ये फिरत असताना फक्त अडचणी अडचणी आणि अडचणी, याच्या व्यतिरिक्त इथले मतदार कुठल्याही प्रकारची माझ्याकडे तक्रार करत नाहीत। या ठिकाणच्या आमदाराला निवडून दिलं तर त्यांनी पूर्ण आमचा भ्रमनिराशा केलेला आहे, आमची फसवणूक केलेली आहे। सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, अशा प्रकारचं राजकारण करायचं, कुठल्याही प्रकारचा विकास करायचा नाही आणि निवडणुका जवळ आल्या की अर्थकारणाचं गणित जुळवायचं, आणि आता या अर्थकारणाच्या गणिताला इथली जनता कंटाळलेली आहे। त्यामुळं या ठिकाणच्या प्रस्थापितांना, या लोकप्रतिनिधींना यावेळेस जनता झोपवल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार या केज अंबेजोगाई शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची लोकांनी आमच्याकडे भावना व्यक्त केलेली आहे। त्यामुळं येत्या 23 तारखेला आपण देखील या गुलालामध्ये सामील होताल अशी मी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो। नेमके प्रश्न काय त्या मतदारसंघाच्या मूलभूत प्रश्नाचा विचार केला ते सुटले नाही असं तुम्ही सांगताय, नेमके कुठले कुठले प्रश्न, तर तुमचा अजेंडा कसा असणार? प्रत्येक प्रश्न म्हणजे लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। ह्या जर मूलभूत गरजा देखील इथल्या आमदाराकडनं सुटल्या नसतील तर त्याच्यापेक्षा या ठिकाणचा युवकाचा रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, शेतकरी वर्गाचा प्रश्न आहे, असंख्य प्रश्न या ठिकाणचे अशाच भिजत ठेवलेले आहेत। आणि निवडणुका आल्या की काहीतरी सांगायचं, आम्ही 2000 कोटीची कामं केली, 3000 कोटीची कामं केली आणि सगळी कामं गुत्तेदारांच्या आणि आपल्या खिशामध्ये घालायची आणि टक्केवारीच्या जीवावर या लोकांना पोसायचं, अशा प्रकारचं काम झालेलं आहे। विकास या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झाला नाही आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर मनसे
हा मुद्दा लावून धरणार आहे आणि पुढील काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर हे अतिशय देखणं पुणे मुंबईसारखं शहर झालेलं दिसेल अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देतो. विकासाचा अजेंडा घेऊन मैदानामध्ये उतरले, मात्र कशा पद्धतीनं लोकांचं वातावरण आहे, जनभावना काय आहे आणि कशा पद्धतीने लोक तुम्हाला प्रतिसाद देतात? गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, महाराष्ट्रातला मातीतला माणूस यांच्यासाठी राजसाहेब राजकारण करतायत, समाजकारण करतायत आणि हे तळागाळातला जो समाज आहे यांना समोर आणण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं प्रचंड असं काम उभं करतायत. या भागामध्ये या केज विधानसभेमध्ये तशीच लढाई आहे. प्रस्थापित आहेत दोन्ही पक्षांचे, दोन्ही पक्ष प्रस्थापितांना संधी देत आहेत, परंतु सन्माननीय राजसाहेबांनी रमेश तात्याच्या रूपानं या मतदारसंघामध्ये विस्थापितांचा मुलगा, विस्थापितांच्या घरातून येणारा माणूस या मतदारसंघाच्या हवाली केला आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद आहे विस्थापित तरुणांच्या ठिकाणाहून, गावागावातून, वाड्या वस्त्यावरून प्रचंड असा प्रतिसाद आहे. ही एक छुपी लाट आहे, कारण सुप्त लाट एक प्रकारची या मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे. ती येत्या 23 तारखेला निकाल जेव्हा लागेल तेव्हा ती लाट आपल्याला मताच्या रूपातून निश्चित दिसेल. ज्या पद्धतीनं मराठवाड्याला तुम्ही आता बोलले की बालेकिल्ल्याचा विषय, मराठवाड्याला, बीड जिल्ह्याला या पद्धतीनं बालेकिल्ल्याचं स्वरूप आणण्यात गेलं, परंतु इकडेही तेच सांगायला, हे इकडेही तेच प्रकारानं भाजपवाल्यांनी तेच केलं. राष्ट्रवादीवाल्यालाही या जिल्ह्यांना म्हणजे माननीय शरद पवारांना या प्रस्थापित पक्षांनी इथं राजकारण केलं अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. मात्र इथं ऊसतोड मजुरांचा जिल्हा समजला जातो. तसं पाहिलं तर केज मतदारसंघ हा ऊसतोड मजुरांसाठी बहुल मतदारसंघ समजला जातो. इथं काही झालंय का, नेमकं कशा पद्धतीनं परिवर्तन केलं गेलं पाहिजे होतं? त्या ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन झालं असं वाटतंय? अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही म्हणलं तसं ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. जगताप या प्रश्नांच्या संदर्भामध्ये राजसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जाते. विशेष म्हणजे 14 तारखेला 2 सभा होणार आहेत आणि या सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते ढवळून निघणार आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांनी या ठिकाणी एक सत्ता त्यांच्याकडे होती. ऊसतोड मजुरांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर इथल्या रोजगारांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, या संदर्भामध्ये सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप देखील या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे, उमेदवारांनी केलेला आहे. मात्र यावरती राजसाहेब कशा पद्धतीने पर्याय देतील याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे आणि एकंदरीतच 14 तारखेला जी सभा होते त्यासाठी या सगळ्या मनसे सैनिकांना उत्सुकता लागलेली आहे आणि नेमकं या 14 तारखेच्या सभेनंतर त्याचं मतामध्ये किती परिवर्तन होतंय आणि 20 तारखेला मतदाराच्या कुणाला आशीर्वाद देतो आणि 23 तारखेला खरंच गुलाल कोण उधळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र सध्या तरी ज्या बीड जिल्ह्यामध्ये राज्याचं लक्ष लागलं असतं त्याच राज्याच्या लक्ष लागले राज ठाकरे यांनी देखील मोठी ताकद लावलेली आहे. त्या ताकद लावल्यानंतर किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरलं. जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय, परंतु या ठिकाणचे प्रस्थापित पुढारी, नेते मंडळी, पालकमंत्री आणि असंख्य होऊन गेलेले आमदार, खासदार यांनी हे नाव पुसायचं काम केलं नाही. या ठिकाणचा ऊस तोडणी कामगार असेल, त्यांची मुलं असतील, ज्या वेळेस सीझन चालू होतो त्यावेळेस लहान मुलांना, कुटुंबाला घेऊन लोक या ठिकाणाहून प्रस्थान करतात. कर्नाटक, आंध्रा या ठिकाणी जाऊन ऊस तोडणीचं काम करतात आणि पुन्हा आपल्या गावाला येतात. अनेक वर्षापासून हीच त्यांची पदयात्रा किंवा दांडी यात्रा म्हणलं तरी चालेल अशा प्रकारची चालू असते. परंतु या लोकांना राजकारणी लोक फक्त वापरून घेतात. माझा ऊसतोडणी कामगार, माझा शेतकरी अशा प्रकारची वल्गना करतात आणि त्यांना अनेक वर्ष त्याच पद्धतीचं पुन्हा तेच जीवन जगायची त्या राजकारण्यांनी त्यांना एक सवय लावून दिलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही देखील बदल झाला नाही. परंतु त्या सगळ्या ज्या प्रस्थापित राजकारण्यांना काय तुमचा इशारा असेल आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगाल? ज्या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमदार म्हणून मी या ठिकाणी निवडून येईन त्यावेळेस पूर्ण माझ्याकडं राजसाहेबांच्या डोक्यातली ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे. प्रत्येक गावावर, प्रत्येक तालुक्यावर आम्ही याच्यावर काम करणार आहोत आणि इंजिनियर, डॉक्टर, शेतकरी वर्गातला BSc ॲग्री झालेला विद्यार्थी, सिव्हिल इंजिनियर यांची टीम तयार करून त्या सेक्टरवर कशा पद्धतीने काम करायचं, हाताला काम देण्याचं काम करणार आणि इथला युवक हा त्याच्या पायावर उभा करून त्याला सक्षमपणे त्याला अर्थकारणामध्ये आणून त्याला त्याच्या पायावर उभा करून त्याला ताकद द्यायचं काम करणार आहे. नेमकं ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हटलं जातं, मग ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये परिवर्तन या अगोदरच्या नेत्यांनी का केलं नाही आणि ते कुठं अपयशी ठरले, नेमकं हे कशामध्ये? लक्षात घ्या, ऊसतोड ह्या बीड जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक सर्व जाती धर्मातल्या नागरिकांना त्या ठिकाणी ऊसतोडणीसाठी जावं लागत आहे. एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे की बीड जिल्ह्यामध्ये जर रोजगार उपलब्ध असते
बीड जिल्ह्यामध्ये जर याच्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी रोजगार आणून ठेवले असते तर त्यांना ऊसतोडणीला जायची लोकांना हौस पण नाही. 50-60 हजार रुपये 1 लाखभर रुपयासाठी 6-6 महिने त्या ठिकाणी आपलं गाव सोडून मजुरांचं फक्त राजकारण झालं, प्रश्न सुटलेच नाही. नाही, राजकारण 100% मी तेच सांगतोय, राजकारण झालेले. त्याचबरोबर या ठिकाणी याच्या अगोदरचे जेवढे काही मागच्या 40 वर्षात 50 वर्षातले जेवढे सत्ताधारी बीड जिल्ह्यामधले आहेत हे सगळेच ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. म्हणजे जर या ठिकाणी जर नेतृत्व जे जिल्ह्याचं केलेलं याच्या अगोदर किंवा ज्यांचा बालेकिल्ला हा राहिलेला आहे त्या सर्व नेत्यांच्या चुकांमुळं हा बीड जिल्ह्यातला ऊसतोड मजूर मागे राहिलेला आहे. शरद पवार साहेबांना, गोपीनाथ मुंडे साहेबांना, त्याचबरोबर या सर्व महापुरुषांना, दिवंगत नेत्यांना मानणारा, मुंडे साहेबांना मानणारा जिल्हा आहे. शरद पवार साहेब हयात आहेत. शरद पवार साहेबांचे आमदार 6 निवडून या बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. पालकमंत्री शरद पवार साहेबांचा राहिलेला आहे. शरद पवार साहेबांना असं कधी वाटलं नाही त्या गोष्टीमध्ये की बीड जिल्ह्यातल्या तरुणांना एखादा IT पार्क किंवा एखादा 5-6 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल असा एखादा व्यवसाय करावा. या भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेमध्ये आहे, त्यांच्या देखील चूक आहेत. भारतीय जनता पार्टी गेले 10 वर्ष झालं या ठिकाणी सत्तेमध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये. त्यांनी एखादा रोजगार आणला नाही. या ठिकाणी लातूरच्या ठिकाणी रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना गेला, त्या ठिकाणचे ते तिथले नेते त्याला घेऊन जाण्यामध्ये ताकदवर ठरले, परंतु तो बीड जिल्ह्यामध्ये येऊ शकला नाही. ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर मुंडे बहीण ज्या दोघी आहेत त्या सत्तेमध्ये होत्या. पंकजाताई इकडच्या ग्रामविकास मंत्री होत्या आणि खासदार प्रीतमताई होत्या. मग या कुठेतरी अपयशी ठरल्यात, कारण त्यांच्याकडून कसा प्रयत्न करायला पाहिजे? 100% त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत राजकारणामुळं त्यांनी बीड जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीनं नुकसान केलं हे आम्हाला माहिती आहे. पंकजाताईंचं नेतृत्व दाबण्यासाठी म्हणा किंवा काय गोष्टी करण्यासाठी म्हणा त्याच्याशी आम्हाला त्या खोला जायचं नाही, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक बीड जिल्ह्यामध्ये जो येणारा निधी होता तो थांबवला त्यावेळेच्या तत्कालीन भारतीय जनता पार्टीने. आणि उद्धव साहेबांचा कशा पद्धतीने ऊसतोड मजुरासाठी स्पेशल कार्यक्रम असेल तो कसा राबवला? राजसाहेबांचा हां, आमचा कामगार सेनेच्या संलग्नित आम्ही मागच्या 1 वर्षभरापूर्वी राजसाहेबांना भेटलो होतो. तुम्ही एक समजून घ्या, ऊसतोड मजूर हे यांची नोंद देखील कामगार विभागामध्ये नाही. म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आज हे जे कारखानदार आहेत इकडचे पश्चिम महाराष्ट्रामधले, कर्नाटकामधले, ह्या कारखानदारांची देखील जबाबदारी आहे ती. म्हणजे त्यांनी फक्त आमच्याकडनं ऊस तोडून घ्यायचं आणि त्यांनी त्या ठिकाणी पैसे कमवायचे असं होऊ शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मजुरांच्या हातातला कोयता घालवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. नेमकं आता कसं ठरवलं गेलं आणि कसा विजयाच्या अनुषंगाने तुमची कशी गोळाबेरी सुरू आहे? एकंदरीत वातावरण कसं आहे? एकंदरीत वातावरण ह्या केज विधानसभा मतदारसंघातलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत अतिशय पोषक आहे. सुप्त लाट जशी म्हणतात त्या पद्धतीनं सुप्त लाट लोकांच्या मनात राग आहे. दाखवेल का सुप्त लाट? नक्कीच या विधानसभा मतदारसंघामध्ये राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये इथं आमदार बसलेला दिसत होते. 14 तारखेला काय ऐकायचं राजसाहेबांकडून? बघा, राजसाहेबांकडनं आम्हाला अंबेजोगाई जिल्हा व्हावा ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे, जे की अपेक्षित आहे. आणि या अंबाजोगाई जिल्ह्यावरती गेल्या 40 वर्षापासून इथं राजकारण केलं गेलेलं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये यांच्या अंबाजोगाई जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कलम टाकलेली गेलेली आहेत. परंतु ज्या वेळेला हे लोक सत्तेत बसतात, मग ते परळीचं नेतृत्व असेल किंवा बीडचं नेतृत्व असेल, ज्या वेळेला हे लोक सत्तेत बसले गेले त्या वेळेला अंबाजोगाई जिल्हा होऊ नये यासाठीच प्रयत्न झालेले आहेत. आज अंबाजोगाई येथे पंकजाताई मुंडे यांची सभा झाली, सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब बोलले, परंतु अंबाजोगाई जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ना ते बोलले, ना काल झालेल्या इथं केजमध्ये जी सभा झाली जयवंत पाटील साहेब यांची ते सुद्धा बोलले. म्हणजे महायुती असेल, महाविकास आघाडीचे नेते असतील, फक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का या मतदारसंघाच्या प्रश्नाकडे? नक्कीच या मतदारसंघाच्या प्रश्नाचं भांडवल करून महाविकास आघाडी आणि महायुती यांना फक्त मतांची जोडी भरायची. त्यांना काय सांगणं असेल आता? इशारा काय? त्यांना सांगणं एकच असेल की या मतदारसंघामध्ये आजपर्यंत तुमच्या तोडीस तोड पर्याय नव्हता, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणूस देऊन सर्वसामान्य माणसाला इथं पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. परिवर्तन होईल असं वाटतं? 100%. कसे तयार आहेत परिवर्तनाला? सगळी जनता आतुरतेने वाट बघते. 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला परिवर्तनाची लाट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. काय ऐकायचंय सभेतून? निश्चित ह्या बीड जिल्ह्याचे प्रश्न आणि महाराष्ट्राचं विजन राजसाहेबांनी याच्या अगोदर देखील सांगितलेलं, परंतु बीड जिल्ह्यासाठी आता ते आम्ही पण त्याच्यामध्ये उत्सुक आहेत किंवा राजसाहेब या ठिकाणी येऊन कशा पद्धती आता त्यांच्या सभा मुंबई, पुणे किंवा बाकीच्या बघतोय, परंतु बीड जिल्ह्यातला आम्ही देखील वाट बघतोय की साहेब या ठिकाणी काय बोलणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या ठिकाणी कामगारांचे प्रश्न आहेत, तुम्ही म्हणला तसं ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. जगताप पाटील प्रश्नांच्या संदर्भामध्ये राजसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जाते. विशेष म्हणजे 14 तारखेला 2 सभा होणार आहेत आणि या सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं जे